धन्यवाद. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाला आपले मोलाचे सहकार्य लाभले असे सहकार्य आमच्या पुढील कार्यक्रमाला लाभले अशी आशा बाळगतो आणि आम्ही आमच्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुस्वागत 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 रंगदेवता आणि तमाम रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही श्रीदेवी वाघसाई नाट्य नमन मंडळ खुर्द कुळेवाडी आपल्या समोर शहरचे सविनय सादर करत आहोत. रंगीत कळपटे लिखित एक काल्पनिक वगनाट्य. संदीप कळपटे लिखित एक काल्पनिक वगनाट्य. हा खेळ नियतीचा, हा खेळ नियतीचा, हा खेळ नियतीचा. या वगनाट्यातील पात्र परिचय, या वगनाट्यातील पात्र परिचय राजा धर्मराज, राजा धर्मराजच्या भूमिकेत संतोष मंचेकर, संतोष मंचेकर. राजकुमार पाल, राजकुमार पालच्या भूमिकेत प्रसाद तेली, प्रसाद तेली. राजकुमार राज, राजकुमार राजच्या भूमिकेत राजू कुळे, राजू कुळे. काकू काल भैरव, काकू काल भैरवच्या भूमिकेत मंगेश कुळे, मंगेश कुळे. सेनापती इंद्रजित, सेनापती इंद्रजित अंकुश कुळे, अंकुश कुळे. राम शेतकरी, राम शेतकरीच्या भूमिकेत संदीप नवेले, संदीप नवेले. शेतकरी कन्या नेत्रा, शेतकरी कन्या नेत्राच्या भूमिकेत संकेत कुळे, संकेत कुळे. विनोदी राम, विनोदी रामसेवक रामो, विनोदी रामसेवक रामोच्या भूमिकेत अजय सुवारे, अजय सुवारे. विनोदी रामसेवक श्यामू, विनोदी रामसेवक श्यामूच्या भूमिकेत संतोष कुळे, संतोष कुळे. रसिक हो, श्रीदेवी वाघसाई नाट्य नमन मंडळ आपल्या समोर शहरचे सविनय सादर करत आहोत. संदीप कळपटे लिखित, संदीप कळपटे लिखित एक काल्पनिक वगनाट्य. हा खेळ नियतीचा, हा खेळ नियतीचा, हा खेळ नियतीचा. धन्यवाद. आपण ठीक तर आहात ना? हो, मी ठीक आहे. पण आपण कोण आणि इथे? आधी आपण देव पूजा करून घ्या. आपली परवानगी असेल तर आपण बोलूच नंतर. बरं. हो, झाली पूजा. बोला आता. मी शांतीनगरचा ज्येष्ठ राजकुमार पार. म्हणजे तुम्ही धर्मराजांचे पुत्र आहात तर? हो, पण माझ्या पिताजींचे नाव तुला कसे माहीत? मी पण रामचित्रांची मुलगी नेत्रा. ठीक आहे, पण आपण दर सोमवारी या सोमेश्वराच्या मंदिरात येता का? हो. मग तर ठीक आहे. तुम्ही काय बोललात का? नाही हो, मी कुठे काय बोललो? तुम्हाला काय वाद झाला असेल. बरं, मग आता आपली पुन्हा भेट देवा. तुमची जी इच्छा असेल तर नक्की होईल. मला आता निघाल्यावर माझे पिताजी माझी वाट पाहत असतील. नेत्रा तर गेली, आता तिच्याशिवाय आपल्याला एक दिवसही करमणार नाही. कधी एकदा सोमवार येतोय असं झालं आहे मला. नेत्रा तर गेली, आता आपल्यालाही निघावं लागेल. शब्बास सूरज, शब्बास. माझ्या गिरणारा आपणच मार्ग दाखवला. आजपासून आपला काल एक सुरू झाला आणि माझा राजा. ठीक आहे म्हणतो. अरे अंकोरा तुम्ही तर कसे आलाय? गिरीशच्या गाणं सुरू दे.
पाय आराम करा जास्त जाडपणा शिपाई हराम करणं का चालत रामू शिपाई हराम करणं हराम करणं काय ते लवकर मला चक्र पार करा या आणलो ना काय या आणलो हा त्याला लागतं का म्हणाला का मला हराम करा या बदलून टाका लय लागतं शिपाई हराम करणं काय ते लवकर बोलायला तू चालतं समजलं का निघाला तर शिपाई हराम करणं का म्हातारा शिपाई हराम करणं शेवटी काट महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा सेनापती आपली प्रजा मंगलमय आहे ना महाराज आपली सारी प्रजा मंगल आहे आपली प्रजा आपल्या नावाचा जय जयकार करीत आहेत महाराज सेनापती आपल्या मुखातून शुभ वार्ता ऐकून माझ्या मनाला समाधान वाटत आहे महाराज आपल्याबद्दल त्याच्याबद्दल प्रेम पाहून आम्ही धन्य झालात महाराज ते माझे कामच आहे सेनापती महाराज या राजाला आपल्यासारखं राज्य मिळणे म्हणजे फार मोठं भाग्य म्हणावं लागेल सेनापती आता या साऱ्या राज्याची जबाबदारी आमचे ज्येष्ठ पुत्र पार्थ यांच्या हाती देऊन आम्ही विश्रांती घ्यावी म्हणतो आपला विचार काय आहे महाराज आम्ही तुमच्या विचाराशी सहमत आहोत महाराज राज आपला विचार काय आहे पिताजी तो दादासाहेबांचा मानत आहे त्याबद्दल माझ्या मनात निर्वळ शंका नाही काही हरकत नाही आजपासून 1 महिन्यानंतर सुवर्ण योग आहे आपण उत्साहाने कामाला लागूया चला चला तर महाराज राजकुमार पार्थ आपण आपल्या नगरीत जाऊन जनतेचे सुखदुःख जाणून घ्या म्हणजे आपल्याला राज्यकारभार सांभाळताना काही अवघड वाटणार नाही ठीक आहे पिताजी. चला आपण विश्रांती घेऊया चला तर युवराज महाराज ज्येष्ठ युवराजाला राज शासन देणार आणि युवराज तुम्हाला काम मिळणार दादासाहेबांची सेवा करण्याची संधी मिळाली हेच आम्हाला पुरेसे आहे म्हणजे युवराज तुम्हाला आयुष्यभर युवराजाची चाकरी करायला नाही हवी. सेनापती हे कदापि शक्य नाही मी आता जाऊन माझ्या पिताजींना विचारतो राजकुमार म्हणजे युवराजांचा गुलाम बनून राहावं लागणार आहे तुम्हाला नाही सेनापती राजकुमार माफी असावी आम्ही सत्य तेच बोलत आहोत ठीक आहे तुम्ही म्हणाल तसेच होईल राजकुमार ती वेळ नव्हे ती वेळ आली की आवर्जून सांगेल तुम्हाला चला आपण त्या कामाला लागूया चला तर. चला तर. सेनापती मोठे युवराज जनतेचे कुशल मंगल पाहण्यासाठी गेले हो महाराज ते एवढ्या येतीलच सेनापती मोठे युवराज तर गेले पण छोट्या युवराजांच्या चेहऱ्यावर चिंता का दिसत आहे महाराज छोट्या युवराजाच्या स्वप्नात एक स्वप्न सुंदर आली तिने राजकुमारीचा मान मोड टाकलाय कोणत्या राज्यातील राजकुमार आहे तिने युवराजांचं मन मोड टाकलंय महाराज माफी असावी माफी आणि ती कशाबद्दल महाराज ती राजकुमारी नसून एक गरीब शेतकऱ्याची कन्या आहे महाराज सेनापती युवराजांना ती मुलगी पसंत आली आहे ना
व गरीब शेतकऱ्याची मुलगी असो या राजकुमारी युवराजांचं लग्न त्याच मुलीशी होणार. ठीक आहे महाराज. खरंच काय पिताजी? हो युवराज, मी तुम्हाला वचन देतो तुमचं लग्न त्याच मुलीशी होणार, यात काही शंका नाही. सेनापती, बोलो महाराज. रामा शेतकऱ्याला छोट्या युवराजांच्या लग्नाचा प्रस्ताव पाठवा. दशरथ महाराज. राजजवान. राजजवान. राजजवान हराम करणं काय झालं तुमचा चाडपणा? हा घ्या लकोटा आणि रामा शेतकऱ्याकडे नेऊन द्या. काय मी लंगोट कोणतं घेणार ना? इकडे द्या. काय म्हणत हराम करा? मी लंगोट घेत नाही, त्याने हा घ्या लकोटा आणि रामा शेतकऱ्याकडे राम करणं. राम खरं तुला काय झालायचंय? काय आराम करणं जास्त चढ बनवतोय. उद्याला पाहिजे ना, त्याला घेऊन काय आराम करा. हा घे लकोटा आणि शेतकऱ्याकडे नेऊन दे. जा. मी काय म्हणतो, आता बाय बाय जीव घे. सेनापती, चला आपण ही विश्रांती घेऊया. रामू शेतकरी होती. अरे हो ही होय. कोण आहात आपण? हो, शांतीनगरचे राजे धर्मराज यांचे आम्ही इनामी सर्व. हा रामू आणि मी श्यामू. मग या गरीबाकडे काय काम काढलाय? अहो, महाराजांनी लग्नासाठी प्रस्ताव पाठवलाय. काय म्हणताय? काय मी स्वप्नात तर नाही ना? अजिबात नाही. थांबा रे नेत्रा. ए नेत्रा, पोरी बाहेर पाहू. का हो बाबा, अशी अचानक हाक मारली? अगं पोरी, आपल्या शांतीनगरच्या युवराजांसाठी महाराजांनी तुझा हात मागितलाय. महाराजांनी युवराजांसाठी हात मागितलाय ना? हे तर माझं भाग्यच आहे. पण बाबा, आपला काय विचार? अगं पोरी, आजवर अनेक दुःख भोगीत आलीस. आता कुठे सुखाचे अंकुर फुटत आहे, त्याला मावळू देऊ नकोस. ठीक आहे राजसेवक, महाराजांना आमचा होकार कळवा. नेत्रा पोरी, चल आपण पण जाऊया. चल आपण पण जाऊया. चल महाराजांना जाऊया. देवा सोमेश्वरा, आम्ही सुखाच्या छायेत निद्रा घेत असतो, पण गोळ्या बाबड्या गरीब जनतेला मात्र दुःखाचे चटके सोसावे लागत आहेत. त्यांच्या दुःखात आम्हाला सहभाग मिळाला तर आमच्यासारखा भाग्यवान कोणीच नसेल. आम्हालाच त्यांना सहाय्य करायला हवे. त्यांना सहाय्य करणं तुला तुला या जगात कदापि शक्य होणार नाही. कोण आहेस तू आणि ते कशासाठी आलाय? मी तुला या जगातून कायमचा दूर करण्यासाठी इथे आलो आहे. माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर फुकटचा तड पडून मरशील. अरे, कोण कोणाला तडपडून मारेल ते तुला लवकरच समजेल. मग पाहतोस काय? हो उदरानं संग्राम. मग हे कशाला? राजकुमार, मला माफ कर, नाही तर बाप घडेल. तू कोणाच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला केलास? राजकुमार, सेनापती इंद्रजित. कोण? सेनापती? होय, त्याच्या सांगण्यावरून मी तुमच्यावर हल्ला केलाय. राजकुमार, आपल्या राज्याला धोका आहे, तेव्हा तुम्ही
वेषांतर करून या राज्याच्या आसपास राहा. आता जास्त वेळ घालून चालणार नाही. चला तर या कामगिरीला लागू. चला तर. सेनापती, आमचे थोरले युवराज 2 दिवस झाले अद्याप आमच्या दर्शना आले नाही किंवा दिसलेही नाही. तुम्हाला काही माहित आहे का? या राज्यात असतील तर दिसतील ना. काही म्हणालात का सेनापती? हा? हो महाराज, असतील कुठेतरी आजूबाजूला. आजूबाजूला राहायला ते काही बाळ आहेत का? महाराज, बाल नाहीत, पण मला आपली ढाल तर आहेत ना महाराज. सेनापती, पुत्राने पित्याची ढाल नाही तर शत्रूची व्हायची का? ती ढाल तुमच्या अल्प आयुष्याची काय करणार आहे महाराज? सेनापती, कोणासमोर बोलतात याची तुम्हाला जाण आहे का? महाराज, माफी असावी. महाराज, ते पहा महाराज, युवराज इकडे येत आहेत. महाराज, ते पहा. ज्येष्ठ युवराजांनी महाराजांचा खून केलाय. म्हणजे दादासाहेबांनी होय, युवराजांनी महाराजांचा खून केलाय. पिताजीने दादासाहेबांना हवी सम्राट केला आणि त्यानेच खून केला. युवराज, आता सावरा स्वतःला. कसा सावरू स्वतःला सेनापती? युवराज, आता हृदयावर दगड ठेवून महाराजांच्या अंत्यसंस्कार करा. राजवाद महाराजांच्या प्रेताची वेळे वाट लावा लवकर. आपल्या आज्ञा. जा, निघा लवकर. काय रे ठेवल्या? हीच काय तुझी झोपडी हराम करा. सेनापती, तुमचे पाय आमच्या झोपडीला लागले, आम्ही धन्य झालो. अरे हराम करा. बोल. अरे नका पिंडा मारा, कार्याचा अत्याचार करा. अरे अरे नका नका मारू माझ्या बाबांना. नका बाबा नका कोण आहे ते आणि तुम्हाला का मारत आहेत? मी सांगतो कोण आहे ते. त्या शांती नगरचा मी सेनापती आणि हे युवराज. अरे पापी नरा म्हणून कुठे पाप खेळाले? अगं लाज वाटली पाहिजे तुला. एका बरोबर लग्नाला होकार देतेस आणि दुसऱ्या बरोबर प्रेमाचे चाले करतेस. पण त्या पोरी आपण होकार देऊन फार मोठी चूक केली नाही ना? हराम करा. बोल. अरे देवा, नका मारू माझ्या बाबांना. नका मारू. नका रे मारू. अरे बाबा, अरे देवा, बाबा, अरे परमेश्वरा, तूच वाचव रे माझ्या पोरीला. असे कोणी हाल केले तुमचे? युवराज त्या पिसाळलेल्या नरपशुने. म्हणजे कोण होते ते? सेनापती आणि राजकुमार. आता मला
जास्त वेळ काढून जमणार नाही. नेत्राची लवकर सुटका केलीच पाहिजे. जा युवराज जा. आई चंडिका देवी तुला यश देव. येतोच मी. अरे रे सोमेश्वरा, असा कसा रे तुझ्या नियतीचा खेळ हा? नेत्रा पोरी या पापी नराधमांच्या तावडीतून तुला नाही सोडू शकलो. नाही सोडू शकलो. पोरी, तुझ्या पापाला क्षमा कर पोरी. तुझ्या पापाला तुला तर अजिबात सोडणार नाही. आज आमची इच्छा पूर्ण कर. नाही सेनापती, हे कदाचित शक्य नाही. तुमच्या अंगात असेल, हिंमत असेल तर चालवा समजेल. मग वेळ कशाला? चालला तुला. तू तुझ्या कुबुद्धीने खेळत आलेल्या डावाचा आज शेवट होणार. माझ्या कुपतीने तुमचा हराम करणं माझ्या हातून शेवट होणार आहे. पाहूया तुमचा पराक्रम. पाहूया तर.